नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक असा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे जो की इंटिरियर रिलेटेड असणार आहे. जेव्हा पण तुमच्या रूमचं कन्स्ट्रक्शन होत असतं आणि प्लास्टरिंग झालेलं असतं तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करायची असते, तुमच्या स्कर्टिंगची जी स्पेस तुम्हाला सोडायची असते. तर या फ्लोअर पासून जिथे अनफिनिश्ड आहे सध्या, तर तुम्ही तुमची स्कर्टिंगची हाईट किती सोडणार आहे, तर हे जवळपास तुम्हाला 6 इंच सोडायची असते. आणि जी स्कर्टिंग तुमची लागणार आहे ते भिंतीच्या लेवल मध्ये स्कर्टिंग लागली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला या ब्लास्टर पासून आतमध्ये जे आहे हे थोडस गॅप ठेवायचं असतं, जेणेकरून तुमची जी स्कर्टिंग आहे ती वॉलच्या पुढे येणार नाही, तर वॉल मध्ये फ्लश होईल. तर अशा गोष्टी जर तुम्ही केल्या कन्स्ट्रक्शन वर्क मध्ये, तर तुमचं जे टाईलचं वर्क असतं आणि फिनिशिंग वर्क असतं हे एकदम एक्सलेंट लेवलवर जात असतं. आणि आजच्या या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये इतके नवनवीन प्रकारच्या स्कर्टिंग झालेले आहे की तुम्ही या स्कर्टिंग मध्ये तुम्ही एलईडी लाईट्स पण फिरवू शकता, जेणेकरून तुमचा इंटेरियर लुक हा एकदम बेटर बनवता येईल आणि तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स येईल. तर अशा ट्रिक्स आणि टिप्स साठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. धन्यवाद.